नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्षा स्किलिंग कोर्स आणि वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर मी रवी वानखडे आपलं स्वागत करतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे साध्या सरळ आणि सोप्या भाषेत इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स. जर आपण अद्याप वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. आज आपण काळ आणि त्यांच्या उपयोगाबाबत शिकणार आहोत. चला तर मग जास्त उशीर न करता पाहूया काळाविषयी सविस्तर माहिती. तर आज शिकत आहोत काळ व त्यांचे उपयोग. काळ म्हणजे टेन्स अँड देअर युजेस. आपल्याला माहीत आहे काळाचे 3 प्रकार आहेत आणि बहुधा हे सर्वांनाच माहीत आहे की काळाचे 3 प्रकार आहेत. काळाचे 3 प्रकार खालीलप्रमाणे. पहिला आहे प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. दुसरा आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. तिसरा आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. आता पुढील मराठीची 3 वाक्य पहा, ज्यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळाचे एक उदाहरण दिलेले आहे. पहिलं उदाहरण आहे मी धावतो, दुसरं उदाहरण आहे मी धावलो आणि तिसरं मी धावेल. वरील वाक्य पाठाक्षणी तुम्ही त्यांचे काळ ओळखले असतीलच, पण इतक्याने आपल्याला काळाची पूर्ण ओळख आहे असे म्हणता येणार नाही. आता तो भाग वेगळा आहे. काही विद्यार्थ्यांना काळाची पूर्ण माहिती असू शकते, पण ज्यांना माहिती नाही अशा विद्यार्थ्यांना आता या व्हिडिओत काळ पूर्णपणे शिकायला मिळणार आहे. तर आपण आता शिकत आहोत काळ आणि त्यांचे उपयोग. आधी बघितल्याप्रमाणे काळाचे 3 प्रकार जरी असले तरी व्याकरणाच्या दृष्टीने काळाचे 12 प्रकार पडतात. तसं पाहिलं तर हे 12 प्रकार नसून प्रत्येक काळाचे 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकार कोणते तर ते असे. पहिला आहे साधा काळ म्हणजेच सिंपल टेन्स. दुसरा आहे चालू काळ म्हणजेच कंटिन्युअस टेन्स. तिसरा आहे पूर्ण काळ म्हणजेच परफेक्ट टेन्स आणि चौथा आहे चालू पूर्ण काळ म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच हे काळ अशा प्रकारे लिहिता येतील. साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा आहे साधा भूतकाळ म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स. तिसरा आहे साधा भविष्यकाळ म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स. चौथा आहे चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पाचवा आहे चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स. सहावा आहे चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सातवा आहे पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आठवा आहे पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स. नववा आहे पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि 10वा आहे चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. 11वा आहे चालू पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि शेवटचा म्हणजेच 12वा आहे चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर अशा प्रकारे काळाचे 12 प्रकार पडतात. आता आपण एक एक करून सर्व काळ शिकूयात. चला तर मग करूया सुरुवात काळाच्या पहिल्या प्रकरणापासून म्हणजेच साध्या वर्तमान काळापासून. तर बघा, साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स. मराठी भाषेत साध्या वर्तमान काळाचे वाक्य कसे ओळखावे आणि ते इंग्रजीत कसे भाषांतरित करावे आणि बोलावे हे पुढील नियमाने आपल्या लक्षात येईल. तर नियम आहे, पहिला नियम बघा, दररोज होणाऱ्या क्रिया, सद्यस्थितीत असलेली एखाद्याची सवय, तसेच नैसर्गिक सत्य आणि विज्ञानाचे नियम हे व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ उपयोगात येतो. दुसरा आहे मराठी वाक्याच्या शेवटी त, ता, ते, तो, तम, तेस आणि तोस यापैकी कोणतेही अक्षर आलं म्हणजे तो साधा वर्तमान काळ. इंग्रजीत वर्तमान काळात सूत्र असे होते बघा, कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप कंसात एस अधिक कर्म म्हणजेच सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजेच वर्ब 1 किंवा V1 म्हणू आपण त्याला, ब्रॅकेट इन एस प्लस ऑब्जेक्ट. आता बघा, सूत्रात सांगितल्याप्रमाणे कर्ता, क्रियापद आणि कर्म. आता कर्ता म्हणजे जो क्रिया करतो किंवा ज्याच्याकडून क्रिया होते असा व्यक्ती, प्राणी किंवा निसर्गातील घटक. क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया. क्रियापदाच्या अधिक माहितीसाठी आपला मागील व्हिडिओ पहा. बघा, क्रियापदाला यस किंवा यस असे सूत्रात दिसते. याचा अर्थ असा आहे की इंग्रजीत वाक्य लिहिताना किंवा बोलताना क्रियापदाच्या शेवटी यस किंवा यस प्रत्यय लावावा लागतो. आता यस आणि यस लावायचे नियम पुढील प्रमाणे आहेत.
पहिला आहे नियम, कर्ता एकवचनी असेल तरच यस किंवा यस प्रत्यय लावतात. परत सांगतो, जर कर्ता एकवचनी असेल तरच क्रियापदाला यस किंवा यस लावतात. एकवचनी कर्ते म्हणजेच ही, सी, इट किंवा कोणाचेही नाव ज्याला दोन कर्ते अपवाद आहेत, आय आणि यू. हे एकवचनी कर्ते जरी असले तरी आपण क्रियापदाला यस किंवा यस लावत नाही. दुसरा नियम पहा, इंग्रजीत क्रियापदाच्या शेवटी यस, ओ, एस एच आणि सी एच ही अक्षरे असल्यास क्रियापदाला यस ऐवजी ईएस लावतात. जसे की गो, गोज, वॉक, वॉशेस, पास, पासेस, वॉच, वॉचेस, टीच, टीचेस. तिसरा नियम पहा, क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वायचे आय करावे आणि ईएस लावावा. उदाहरणार्थ ट्राय, ट्राईज, स्टडी, स्टडीज. चौथा नियम आहे, पण वायच्या आधी जर स्वर आल्यास, बघा, पण वायच्या आधी स्वर असल्यास, स्वर कोणते, ए, ई, आय, ओ, यू, स्वर असल्यास वायचे आय करू नये तर फक्त यस लावावे. हे नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. तर चला समजून घेऊया वर्तमान काळ पुढील उदाहरणांवरून. पहिलं उदाहरण आहे, तो शाळेत येतो. ही कम्स टू स्कूल. आता तो इथे कर्ता आहे कारण शाळेत जाणारा तो आहे, आणि येणे हे क्रियापद आहे कारण क्रिया आहे ती, आणि शाळेत हे कर्म आहे म्हणून ही कम्स टू स्कूल सूत्रानुसार. आता कम म्हणजे येणे, त्याला लावला आपण ईएस कारण करता एकवचनी आहे. दुसरं वाक्य बघा, ती दररोज तिथे जाते. ती गोज देअर एव्हरी डे. तिथं सुद्धा यस लागलेला आहे, ईएस लागलेला आहे कारण ती एकवचनी आहे. तिसरं वाक्य आहे, मी तिथे जातो. आय गो देअर. चौथं वाक्य, आता आय गो देअर मध्ये आपण गोला यस किंवा येस लावलेला नाही आहे कारण मी आधीच सांगितलंय, कारण आय आणि यू करता जर असेल तर त्या पदाला यस किंवा यस लागत नाही. चौथं वाक्य आहे, ते दिवसभर काम करतात. ते वर्क ऑल डे. इथे सुद्धा क्रियापदाला यस किंवा यस लागलेला नाही कारण करता अनेक वचने आहे. पाचवा आहे, तो आनंदी असतो. ही हॅपीज. आता इथं हॅपीचं स्पेलिंग काय होतं बघा, HAPPY. परंतु आपण काय केलं, वायचं आय करून यस लावला क्रियापदाला. सहावं उदाहरण आहे, सूर्य पूर्वेस उगवतो. द सन रायझेस इन द ईस्ट. क्रियापदाला यस लागलेला आहे. सातवं आहे, तू या ड्रेसमध्ये छान दिसतोस किंवा तू छान दिसतेस. यू लुक नाईस इन दिस ड्रेस. आठवं आहे, तारे चमकतात. द स्टार्स ट्विंकल. नववं उदाहरण आहे, मला वाटतं. आय थिंक. दहावं उदाहरण आहे, त्यांना वाटतं. दे थिंक. 11वं, तू खोटे बोलतो. ही लाईज. 12वं उदाहरण आहे, तू खोटे बोलतो. यू लाई. तसंच एक बघा 13वं उदाहरण आहे, मी शाळेत मोटरसायकलने जातो. आय गो टू स्कूल बाय बाईक. अजून एक उदाहरण बघा, मी दररोज मंदिरात जातो. आय गो टू टेम्पल एव्हरी डे. 14वं उदाहरण आहे, लोकांना नवीन गाणी आवडतात. पीपल लाईक न्यू सॉंग. 15 उदाहरण आहे, पुण्याला जाणारे विमान रात्री 10 वाजता उडते. द प्लेन फॉर पुणे फ्लाईज ॲट 10 PM. आता जे विमानाने प्रवास करतात त्यांना माहीत असेल विमान उडण्याची जी प्रक्रिया आहे, जेव्हा विमान उडण्याला आपण काय म्हणतो, टेक ऑफ म्हणतो. आपण टेक ऑफही वापरू शकतो आणि फ्लायचंही वापरू शकतो. 16वं उदाहरण आहे, माझी आई दररोज सकाळी 4 वाजता उठते. आता इथं करता कोण आहे, माझी आई आहे म्हणून माय मदर गेट्स अप ॲट 4 एव्हरी मॉर्निंग. 17वं आहे, ती तिच्या बहिणीसारखी दिसते. शी लुक लाईक हर सिस्टर. 18वं आहे, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. आता कोरडी काय पडते, त्वचा पडते म्हणून त्वचा इथं करता आहे म्हणून उदाहरण इंग्रजीमध्ये काय होणार, स्किन गेट्स ड्राय इन विंटर. 19वं उदाहरण, काही प्राणी शिकार करतात. सम ॲनिमल्स हंट. 30वं उदाहरण आहे, हे घड्याळ योग्य वेळ दाखवते. दिस वॉच शोज द करेक्ट टाईम. आता बघा, आधी आपण पाहिले की साध्या वर्तमान काळात मराठी वाक्याच्या शेवटी त, ता, ते, तो, तेस, तोस अशी अक्षरे येतात. पण अशीही काही वाक्य असतात ज्या वाक्याच्या शेवटी ही अक्षरे येत नाहीत, पण तरीही ती वाक्य साध्या वर्तमान काळाचीच आहेत. पुढील उदाहरणे बघितल्यावर ते तुमच्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण आहे, मला विश्वास आहे की देव आहे. आय बिलीव्ह दॅट गॉड इज एक्झिस्ट.
दुसरं आहे मला आशा आहे, आय होप. तिसरं उदाहरण पहा, तुला माझ्या मदतीची गरज आहे, यू नीड माय हेल्प. चौथं उदाहरण आहे, हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे, दिस ऑल डिपेंड्स ऑन हिम. पाचवं उदाहरण, त्याला काहीतरी पाहिजे, यू वॉन्ट समथिंग. एक वचनी करताय म्हणून वॉन्टला काय लावला, पण येस लावला. सहावं उदाहरण, त्याच्यात आत्मविश्वासाची कमी आहे, हे लॅक सेल्फ कॉन्फिडन्स. लॅक म्हणजे काय, कमी असणे. सातवं उदाहरण आहे, त्याला हे माहीत आहे, ही नोज दिस. आठवं उदाहरण आहे, मला तुझ्या भावाला भेटण्याची इच्छा आहे, आय वॉन्ट टू मीट युअर ब्रदर. नववं आहे, त्याला मधुमेहाचा आजार आहे, ही सफर्स फ्रॉम डायबिटीज. आणि 10वं उदाहरण बघा, आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत, वी शेअर इन युअर सॉरो. तर अशा प्रकारे आपण साधा वर्तमान काळ बघितला. तुम्हीही वर्तमान काळाची काही उदाहरणं शोधा आणि त्यांना इंग्रजीत भाषांतरित करा, म्हणजे तुम्हाला चांगला सराव होईल. या भागात आपण साध्या वर्तमान काळाविषयी शिकलो. आता पुढील व्हिडिओत आपण साध्या भूतकाळाविषयी माहिती घेऊयात. आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमंडळींपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत, जेणेकरून त्यांनाही इंग्रजी शिकता येईल. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला म्हणजेच वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.